पाहिजे? कोण पाहिजे? पाटी वाचली खाली? नाही. वीकेंडला आला असता तर वेळ देता आला असता. कॉल करून यायचं ना. चहा घेतलाच असेल. अच्छा अच्छा, नाही नाही नाही, झालं झालं, मजा करत होते. घरातले कोणते कपडे कमाल आहेत आणि त्या कपड्यांचे वेगवेगळे लुक्स आणि प्रॉडक्टच्या लिंक्स बघण्यासाठी आलाय. माहितीये मला, चेष्टा करत होते. पण बाय द वे तरी सुद्धा कुचकं बोलणार नाही. व्हिडिओ फक्त बघायचा नाहीये, सबस्क्राईब पण करायचंय. चला, जेवाल ना? तुमच्या घरामध्ये अशा छान पायऱ्या असतील किंवा झोपाळा असेल, मस्त अंगण असेल, तर घराच्या बाहेर म्हणजे काय, अगदी बेडरूमच्या बाहेर सुद्धा कपडे घालता येतील, असे झाकून पाकून, तरी इतके सुंदर की घराच्या बाहेर सुद्धा पडता येईल लगेचच असे कपडे म्हणजे खरे तर लाऊंजवेअर. आता कॉटन ब्लेंड, त्याच्यात अफोर्डेबल, 1000 रुपयाच्या आत, धुतल्यानंतर आणखी जोडून येणार आणि त्याच्यात गॉड लिव्स इन डिटेल्स, सुंदर डिटेल्स. स्लीव्स बघितलं, मोठ्या, अजिबात हाताला कुठेही आकसत नाहीये पटापट कामं करताना, छान रिलॅक्स्ड मला वाटतंय. बटनांची क्वालिटी सुरेख, शिंपल्यासारखी बटणं आहेत. त्याच्या शेजारी सुद्धा ऑफ व्हाईट कलरची क्रोशाची लेस आहे आणि सगळ्यात महत्वाचं, पायजामाला कट आहे. त्याच्यामुळे कसंही बसा आयुष्यात तरी सुद्धा कम्फर्टेबल आणि छान. बरं, काही घरांच्या मध्ये ना काळं चालत नाही, याच्यामध्ये भरपूर सारे रंग आहेत. बरं, तुम्ही जर थोडेसे हेल्दी असाल, आकारानं छान, तरी सुद्धा मोठ्या मोठ्या प्रिंट्स तुम्हाला अतिशय जास्त शोभून दिसणार आहेत. तिसरी गोष्ट, काहींच्या घरामध्ये फार डीप नेक चालत नाही किंवा स्लीवलेस चालत नाही किंवा काही उगाचच भाया जरा असतील तर बरंच वाटतं. अशा सगळ्यांच्यासाठी झाकून पाकून सोफिस्टिकेटेड, क्लासी आणि तरी घरात आणि घराच्या बाहेर सुद्धा चालणारा परफेक्ट कॉर्ड्स. चला, आवरायला काढूयात. झगा, अक्षरशः झगा. बघितलं, वाटेल तसं वाकडं बसून पटापटा कामं करण्याची तुम्हाला माझ्यासारखी जर सवय असेल, त्याच्यामध्ये बाई हे दिसतंय ते दिसतंय, पॅन्टच मळली ओलीच झाली असलं काही नको. कसंही फटकाल मांडून बसता येईल आणि तरीही इतकं गोड दिसेल. हे पफ स्लीव्स बघितले, फुग्याचे छान छान भाया, इतक्या गोड, अजिबात तरी टोचत नाही, काचत नाही, घुसत नाही, लूज. आणि तुम्ही मला दरवेळी म्हणता ना, तू काय उर्मिला बारीक आहेस त्याच्यामुळे तुला सगळे कपडे छानच दिसतात. नाही, असं अजिबात नाहीये, कारण की प्रत्येक फ्रॉक मी साईजेस प्रमाणे निवडत असते. अक्षरशः डबल ट्रिपल एक्सेल सुद्धा याच्यामध्ये साईजेस अवेलेबल आहेत. आणि हा इतका छोटासा असून सुद्धा किती घोळदार आहे बघा, म्हणजे तुम्हाला तर किती छान दिसेल. त्याच्यामुळे ज्या बायकांना जरा माझं सीटच मोठं आहे, लोअर बॉडी जरा हेवी आहे बाई, मला पोटच आहे बाई, अशा सगळ्यांना जे वाटतं ना, त्या सगळ्यांना असे घोळदार फ्रॉक इतके छान दिसतात. कशाला फक्त प्रेग्नन्सी मध्येच घालायचे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याचा लुक एंटायर इतका गोड 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 आहे ना, की काही त्याला प्रमाणच नाही. 100% कॉटन आहे, त्याच्यामुळे धुतल्यानंतर तो आणखी मऊ होणार आहे. ऑफकोर्स अफोर्डेबल आहे, 1000 रुपयांच्या आत आहे. बाळाबरोबर खेळू शकता, पटापट खाली बसू शकता आणि काय गोडच दिसणार आहे. कुणीही पटकन आलं तरी सुद्धा छान दिसणार आहे. मागून कवड आहे, पुढून थोडासा डीप आहे, पण काहींना तो तेवढा चालतो. तुमच्याप्रमाणे इथे आवळण्यासाठी एक सुंदर गोंडस नाडी आहे आणि याच्यावरची प्रिंट आणि रंग क्यूट. घरातल्या कळकट्ट गाऊनला उत्तम पर्याय. साखर किती? 2 चमचे. खरं तर साखरेची गरज नाही हो, मीच इतकी गोड दिसते की काय करायचं. बांगड्या मागे सारायच्या, पटापट कुठेही कसंही वाकायचं, कारण की हा ड्रेस आहेच इतका गोड. ज्यांना खूप सारे प्रिंट आवडत नाही, गर्दी आवडत नाही, त्यांच्यासाठी धम्म प्लेन रंग सुद्धा आहेत याच्यामध्ये. सगळे सायझेस पण आहेत, अगदी ट्रिपल XL पर्यंत सायझेस आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट, बांगड्या मागे सारायच्या, पटापट कणिक मळण्यापासून, भाजी टाकण्यापासून, चिरण्यापासून, पाणी भरणे, सगळ्या गोष्टी करू शकता. बांगड्या मागे जायला परफेक्ट स्लीव्स तरी असाव्यात. काहींना उगाचच घोळदार लांब स्लीव्स आवडत नाही, त्यांना सगळ्यांना अशा या कोपऱ्यापर्यंतच्या भाया प्रचंड आवडणार आहेत. त्याच्यात याचं कट फ्रंटल येतो, त्याच्यामुळे याच्यामध्ये भरपूर जागा आहे. पोटाला चिकटत नाही, कधी काही जास्त खाण्यात आलं तरी सुद्धा पोट अजिबात दिसणार नाही. घोळदार पायजामा आहे, पण इतका पण घोळदार नाही की सारखा स्वतःच्याच पायात येईल. मस्त याला इलॅस्टिसिटी आहे, कांथावरची कॉपी आहे, अगदी प्युअर कांथावर नसलं तरी सुद्धा, पण सुंदर मऊ प्युअर कॉटन मात्र नक्की आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे घरातले इकडचे तिकडचे पडलेले पैसे ढापायला याला खिसे पण आहेत. मावशी, माझी मीटिंग सुरू होतीये, जरा हळू.
येस, बघितलं, वर्क फॉर होम किंवा वर्क फ्रॉम होम ह्याचं ट्रान्झिशन किती पटकन झालं. त्याचं कारणच असं प्रचंड सोफिस्टिकेटेड आणि क्लासी आहे, जणू काही फॉर्मल शर्ट असावा. छानसे कॉलर आहे, फुल स्लीव्ज आहेत, इथे बटन्स आहेत आणि इतकं छान तरी सुद्धा टाईट टाईट किंवा फॉर्मल कपडे जसे चावतात, अतिशय छान घालावे लागतात, तसं काहीच नाही. रिलॅक्स्ड फिट आहे, कम्फर्टेबल आहे, कॉटन आहे, सगळे सायझेस अवेलेबल आहेत, अगदी XXL पर्यंत. प्रिंट्स आहेत, रंग छान आहेत, थोडेसे छानसे फॉर्मल न्यूट्रल कलर्स जर घेतले तर ऑफिसच्या कामासाठी सुद्धा परफेक्ट होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मांडी पटकन घालायला कम्फर्टेबल पॅन्ट आहे. शर्ट खूप जास्त गोड फेमिनाईन असण्याचं कारण म्हणजे ऍपल कट शर्ट आहे, त्याच्यामुळे त्याचा गोडवा खूप वाढलेला आहे. आणि ऑफकोर्स पॅन्टला अप्रतिम खिसे आहेत. मोकळं आणि ढाकळं काहींच्या घरामध्ये चालतं सुद्धा. काहींना असं घोळदार स्कर्ट घालायला खूप आवडतं, घरात असू दे नाहीतर बाहेर असू दे. प्युअर कॉटनचा रंगीबेरंगी इतके सुंदर हे स्कर्ट्स आहेत ना की खरंच घरात घालण्यापेक्षा बाहेरच घालावं असं वाटतं. म्हणूनच चक्क पटकन आवरून घराबाहेर पण पडता येतं. पण सगळ्यात गंमत सांगू, काहींना उगाचच असं घट्ट घट्ट आवडत नाही. मोकळं ढाकळं आणि आमच्या घरात चालतं याच्या नावाखाली अप्रतिम गंजीज किंवा टी शर्ट्स टाकले जातात. पण सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे त्याच्या खाली कळकट ट्रॅक पॅन्ट टाकल्या जातात. त्याच्याऐवजी हा सुंदर प्युअर कॉटनचा स्कर्ट इतका देखणा दिसतो. आणि सांगू, मी सगळ्यात जास्त घरात असताना कम्फर्टेबल का आहे त्याचं कारण असं, मी या टॉपच्या आत ब्रास घातलेलं नाहीये. येस, तुम्ही पण माझ्यासारखे असाल की प्लीज आता मी घरात आलीये, ती घट्ट घट्ट ब्रा मला अजिबात घालायची नाही. पण तेवढ्यात बेल वाजते आणि बाहेर जावं लागतं किंवा कुणीतरी आपल्या घरात येतं आणि मग इतकं ऑकवर्ड होतं ना सगळं. ते होऊ दे याचसाठी हे असे कमाल टॉप आलेले आहेत ज्याच्यामध्ये सारख्या पट्ट्याच दिसतात, ब्रा टोचते, असली काही झोलच नको. याला अटॅच्ड ब्रा आहे. येस, या चक्क टॉपला कप्स अटॅच्ड आहेत आणि स्पोर्ट्स ब्रा सारखे इथे मस्त इलॅस्टिसिटी आहे. स्लीप सारखं ते सगळं कव्हर पण होतं आणि कुठूनही काहीही दिसत नाही. इतका कम्फर्टेबल हा स्लीवलेस टॉप आहे ना. याच्यामध्ये असंख्य कलर्स येतात, प्लेन कलर्स पण येतात, ज्याच्यावरती वेगवेगळे शॉर्ट्स स्कर्ट्स खूपच कमाल जातात. त्यामुळे ज्यांच्या घरामध्ये थोडंसं वेस्टर्न घातलं तरी चालतं, आम्हाला मोकळं ढाकळं प्रचंड आवडतं आणि अजिबात फुल घातलेलं आणि कॉट्स आम्हाला आवडत नाही, त्यांच्यासाठीचा हा अप्रतिम मोकळा ढाकळा वेस्टर्न पर्याय. घरातले कपडे वेगळे आणि बेडरूम मधले कपडे वेगळे. येस, आपल्याला थोडासा गैरसमज झालाय. रात्रीचे झोपायचे बेडरूम मधले कपडेच आपण हॉलमध्ये, किचनमध्ये, घरामध्ये, जरा बाहेरचे कोणी आले तर त्यांच्याशी बोलताना, कुरिअर घेताना घालायला लागलेलो आहोत. तसं नकोय ना. लाऊंज वेअर याचा अर्थच असा होतो असे कपडे जे तुम्ही घरातही घालू शकता, बेडरूम मध्ये घालून गेलात आणि दुपारची झोप लागली तरीही चालेल, तशीच रात्रीची झोप लागली तरी चालेल आणि बाहेरचे आपल्या घरी येऊ द्यात किंवा आपल्याला घराबाहेर पडायचं असेल आत्ता माझ्यासारखं तरीही चालू शकणार आहे. कम्फर्टेबल असणं सगळ्यात महत्वाचं, खिशाला परवडणारं तेही महत्वाचं, आपल्या घरातल्या सगळ्यांना अप्रोप्रिएट म्हणजे आपल्या घरातल्या कल्चरला, संस्कृतीला आपल्यालाही बरं वाटेल, कॉन्शियस आपण होणार नाही असे कपडे आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या पर्सनल स्टाईलला जाणारे कपडे म्हणजे लाऊंज वेअर. आणि ह्याचेच वेगवेगळे स्टाईल्स आणि प्रकार या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि आपण घरात जरी राहत असलो ना तर सुद्धा बाहेर पडणं प्रचंड गरजेचं आहे. सोशल लाईफ असणं गरजेचं आहे, मित्रमैत्रिणी असणं गरजेचं आहे. सतत शिकत राहून आपल्या मनाला हेल्दी आणि ग्रोईंग स्टेजमध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळेच आपण सगळ्याजणी आनंदी राहणार आहोत. वर्क फॉर होम किंवा वर्क फ्रॉम होम असलं तरी सुद्धा. गृहिणींसाठीचा वेगळा व्हिडिओ आणि अशा कमाल टिपांचा व्हिडिओ जर तुम्ही अजून बघितला नसेल तर या व्हिडिओ नंतर नक्की बघा. आणि हो, सगळं छान जरी चालू असलं ना तरी सुद्धा ना स्पेशली स्त्रियांना डिप्रेशन जरा जास्तच येतंय. काय केमिकल लोचा होतोय, आजार आहे म्हणजे नक्की काय खायचं, प्यायचं, व्यायाम करायचा किंवा नक्की कोणत्या पद्धतीच्या स्वभावाच्या व्यक्तींना डिप्रेशन लवकर येतं, सगळ्या गोष्टी डायरेक्ट मानसोपचार तज्ज्ञ जे आहेत डॉक्टर पंचनदीकर यांच्याबरोबर डिस्कस केलेले आहेत. तो व्हिडिओ या व्हिडिओ नंतर बघायला अजिबात विसरू नका. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आय लव्ह यू. भेटूयात पुढच्या मंगळवारी.